मॅडम प्लीज प्लीज अहो माझं ऐकून घ्या ना प्लीज, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, मी त्या मीराला एक सेकंड सुद्धा माझ्या नजरेआड होऊ दिलं नव्हतं. मला माहित नाही ती कशी घराबाहेर गेली. कदाचित त्या आजीने मीराचं रूप घेतलं. मॅडम ब्लॅक मॅजिक, मी तुम्हाला सांगते ब्लॅक मॅजिक. आणि त्यानंतर तुम्ही पण नव्हता, तुम्ही पण रूम मध्ये गेलात. त्यानंतर तुम्ही खाली झाला नाहीत. हा मॅडम बोला ना, तुम्ही कुठे होतात? तुम्ही कुठे होतात? माया, त्या मीराने सगळा घोळ घातलाय. सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने फिरवून घेतल्यात तिने. हे फिरवून घेतलं म्हणजे हे कसं शक्य आहे? तुम्ही म्हटलेलात ना की हा आपला शेवटचा घाव आहे. मग आपण जिंकणार. मग हे झालं कसं? बोला ना, बोला. माया, त्या मीराला कळलंय की तू नाही, अंबिका तिची बहीण आहे. व्हॉट? तुला आठवतंय तू मला म्हणाली होतीस की मॅडम मला कसले तरी भास होतात. हा, असं वाटतं की कोणीतरी मला येऊन त्रास देत आहे. तुला माहितीये ते कोण होतं? ती अंबिका होती. अंबिकाचा आत्मा होता तो, जो या घरात वावरतोय. माया, ती मीरा आणि ती अंबिका मिळून इतके दिवस आपले डाव उधळून लावत होते. त्या अंबिकाचं श्राद्ध घालून तिचा आत्मा मी त्या कुपीत बंद केलं, पण त्या मीराने तिला पुन्हा सोडवलं. आणि आता ती अंबिका या घरात वावरते. काय? नाही माया, माया, ती आपल्याला शांतपणे जगू देणार नाहीये. आणि तुला तर ती अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाहीये. नाही 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 नाही, अंबिकाचा हात माझ्या घरात मिळते. तिचा भूत. नाही 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 नाही, मला इथं राहायचं नाहीये, मला इथं राहायचं नाहीये. कळलं? शांता, सोडा. गप्पास पडलं ना, जीव घे तुझा मी. सोडा. बाबा, वाचवा वाचवा. प्लीज अथर्व, मीरा मीरा, अथर्व, मीरा. आई, वाचवा वाचवा, मला वाचवा प्लीज. ही बाई, हिने सगळं केलंय. अंबिकाचा आत्मा, अंबिकाचं भूत आहे घरात. आणि या भूताला हिने काय केलंय? हे या सगळ्या मागे. प्लीज वाचवा वाचवा मला. आई साहेब, तुम्ही माझ्या ताईच्या आत्म्याला का कैद केलं होतं? कशासाठी? मॅडम काय विचारते मी? बोला ना. काही नाही झालंय. मी बघते, मी सगळं बघते. मी आहे, मी बघते. तू एक मिनिट. मीरानी तुला बहीण मानलंय ना? मीरानी मानलंय बहीण. तू पण तिच्या मोठ्या बहिणीसारखीच वाग तिच्याशी. हा, बाकी काय करू नकोस. मी सगळं बघून घेईन. ओके? आणि मी सांगते तेवढंच करायचंय फक्त तुला. हा, तुला शांत राहायचंय. तुला बाकी काही बोलायचं नाही. कळतंय तुला? फक्त शांत राहायचंय. मी बघते. मी आहे, मी बघून घेईन. मीरा, ताई, त्या मायाला ताई म्हणायला ना माझी जीभ जड होते. या जन्मातच काय, कुठल्याच जन्मात मला माया माझी ताई म्हणून नकोय. मीरा, कळतंय मला, पण आत्ता आपला नाईलाज आहे की नाही? आणि मग तसंही आपल्या माणसाला जेव्हा आपण हाक मारतो ना, ती आपसूक आणि मनापासून येते अगं. आणि तू मायाला असं वरवर ताई म्हण तर. आणि मीरा, तू किती भाग्यवान आहे माहितीये तुला? अगं, मी जिवंत नसताना सुद्धा तुला मी दिसते. ताई, आज तू जिवंत असतीस ना, तर मी स्वतःला भाग्यवान समजलं असतं. मीरा,
बरं हे बघ, मी वेदाला अथर्वला बघू शकते, पण ते दोघं मला पाहू शकत नाहीये ग. तू एकटी आहेस जिला मी दिसते, कळतंय का तुला? आणि त्या अर्थी मी तुला भाग्यवान म्हणाले. आणि तसंही तू माझ्यात, मी वेदा आणि अथर्व मध्ये, आणि ते दोघं तुझ्यात. आपण असं एकमेकात अडकलोय. आणि कदाचित जर मी जिवंत असते तर आपली भेटच झाली नसती. याती पुढे आपलं काय चालतं सांग? मायाने तुला अशा प्रकारे मारलं, ही सुद्धा नियतीच असेल का ग? हो, पण त्या मायाचे जे हाल होणार आहेत ना, ती सुद्धा तिची नियतीच असेल. तिने माझ्या वेदाला, तुला खूप त्रास दिलाय, मला जिवंत जाळलंय. त्या आगीपेक्षा जास्त त्रास आता तिला भोगावा लागणार आहे. मीरा, तू आता काही दिवस तिच्यासोबत फक्त बहीण असण्याचं नाटक करत राहा. आता तिच्यासोबत काय घडणार आहे ना, ते तिचं तिलाच कळणार नाही. हे विद्या असते ना, याला आपण नमस्कार करतो. ओके, नमस्कार नमस्कार. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मायाताई, अगं तू इथे मागे का उभी आहेस? पुढे ये, देवीची पूजा कर. अगं कशाला, म्हणजे सगळ्यांनी केली आहे ना पूजा, मी घेईन दर्शन. मायाताई, खरं तर आपण दोघी बहिणींनी मिळून देवीची पूजा केली पाहिजे.